आपल्याकडे प्रमुख नद्या बोर, धाम, यशोदा आणि वर्धा नदी आहे. तशा आपल्याकडे टोटल 12 नद्या आहेत. त्यामध्ये आपल्याकडे 213 गावं ही नदीकाठी आहेत. त्यापैकी 96 गावं हे आपल्याला पूरबाधित आपण घोषित केलेली आहेत. आपल्याकडे 12 तारखेला 12 मे रोजी माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विभाग प्रमुखांची पूर आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने एक बैठक झालेली आहे. त्या बैठकीमध्ये माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व संबंधित विभागांना उपाययोजना करण्याबाबत निर्देश दिलेले आहेत. त्याचबरोबर यावर्षी आपल्याकडे पावसाचं प्रमाण कमी असणार आहे. त्याच्यामुळे आपल्याकडे संभाव्य पाणी टंचाई होऊ शकते. त्या अनुषंगाने नागरिकांनी पाणी देखील जपून वापरलं पाहिजे आणि आपल्याकडे शोध व बचाव कार्याकरता पर्याप्त साधनसामुग्री आहे ते आपण ऑलरेडी चेक करून संबंधित विभागांना आपण ते वितरित केलेलं आहे आणि जिल्हा स्तरावरती आपल्याकडे एक जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथक आहे जे विविध आपत्कालीन परिस्थितीमध्ये बचाव आणि शोध कार्य करते. नद्या आपल्याकडे विविध विभागांच्या मार्फत नदी खोलीकरण, नाला खोलीकरणाचे काम ऑलरेडी सुरू आहे. 16व्या वित्त आयोगातून आपल्याला काही निधी उपलब्ध झाला आहे. त्या निधीतून आपण पूर प्रतिबंधात्मक कामं देखील यावर्षी पूर्ण केलेली आहेत. त्याच्यामुळे यावर्षी आपल्याकडे त्या मानाने पुराचं प्रमाण हे कमी असेल. शक्यतो आता जून महिन्याच्या सुरुवातीला विजाण पडण्याचं प्रमाण खूप आपल्याकडे असतं. सो अशा पद्धतीनं जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून ज्यावेळेस आपल्याला अलर्ट मिळेल त्यावेळेस सर्वांनी सुरक्षित ठिकाणी आसरा घेणं आवश्यक आहे, जेणेकरून आपल्याला संभाव्य जीवित व वित्तहानी टाळणं शक्य होईल. त्याचबरोबर आपल्याकडे मागील वर्षी जे काही लोकांचा मृत्यू झाला आहे नैसर्गिक आपत्तीमध्ये, त्याच्यामध्ये बहुतांश लोक हे पूल ओलांडून त्यांचा वाहून जाऊन मृत्यू झालेला आहे. तरी मी नागरिकांना आवाहन करू इच्छितो की आपण अशा धोकादायक पुलांचा वापर पावसाळ्यामध्ये करू नये. पूर संरक्षणाकरिता या डिव्हिजनला, या कार्यालयाला निधी उपलब्ध होत असतो. त्या अनुषंगाने आपण काही ठिकाणी प्रस्तावित केलेले आहेत कामं पूर संरक्षणाचे आणि त्यामुळे पूर संरक्षणाच्या कामामुळे आपण गावात पूर होणार नाही किंवा कोणाची जीवितहानी होणार नाही याची कामं केली जातात आणि ती कामं पावसाळ्यापूर्वी होईल याचा आपण पूर्ण प्रयत्न करू आणि ती कामं प्रगतीपथावर आहे सध्या.